राजमाने ऑटोमोटिव्ह तासगावमध्ये आपलं सर स्वागत आहे. आज आमच्या वर्कशॉपवर आलेली होंडा ॲक्टिवा गाडी. लगेच गाडी जागेवर लावून घेऊन आमच्या मेकॅनिकने कामाला सुरुवात केली आणि क्लच कवर खोलून घेऊन बाजूला काढून घेतली. त्यानंतर स्पेशल टूल वापरून क्लच पुली असेंब्ली खोलून बाजूला काढून घेतली आणि काढलेल्या सर्व पार्ट्सला सर्व्हिसिंग करून स्वच्छ धुवून घेतले. मित्रांनो, ऑइलशील खराब झाल्यामुळे क्लच कवरमध्ये किती ऑइल आले बघा तुम्हीच. लगेच लिकेज झालेले ऑइल सर्व्हिसिंग करून क्लीन करून घेतले आणि सर्व पार्ट्सना एअर मारून घेतले आणि गाडीच्या इंजिनवर पण एअर मारून क्लीन करून घेतले. गिअरबॉक्सचा ड्रेन बोल्ट काढून गिअर ऑइल ड्रेन केले तर गिअर ऑइलची काय अवस्था झाल्या बघा. लगेच एअर फिल्टर बॉक्स खोलून घेऊन एअर फिल्टर काढून घेतला तर एअर फिल्टर मधून किती मात्या आल्या ते पण बघा. त्यानंतर एअर फिल्टर क्लीन करून फिटिंग करून घेतला आणि इंजिन बेल्ट, ऑइलशील किट, रोलर प्लेट, रोलर, बेंटेक्स कॅप या सर्व पार्ट्स नवीन बसवले आणि फिटिंग करून घेतले. ही बघा जुनी बेंटेक्स कॅप. ही कट होऊन आत पडल्यामुळं एवढ्या सगळ्या पार्टची सफाई खाली डाळत झालेली. त्यानंतर किकच्या रॅचेटला ग्रेसिंग करून घेऊन फिटिंग करून घेतले आणि त्याचे वर्किंग चेक करून क्लच कवर फिटिंग करून आवडून घेतले. त्यानंतर ड्रेन बोल्ट लावून इंजिन ऑइल घातले आणि शेवटी गिअर ऑइल घालून काम संपवले. धन्यवाद.